बातमी मनसे संदर्भातील। मनसेच्या जून महिन्यामध्ये मॅरेथॉन बैठका होणार आहेत। 3, 4 आणि 5 जूनला मनसेनं बैठकीचं आयोजन केलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे आणि त्याच निवासस्थानी या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विषयावरती देखील पक्षांतर्गत मंथन होणार आहे। ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी देखील रणनीती ठरवण्यासाठी मनसे आता बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतोय। अंतर्गत राजकीय जे काही दावे प्रतिदावे आहेत त्याकडे देखील राज ठाकरे कशा पद्धतीनं पदाधिकाऱ्यांना सूचना देत आहेत, आदेश देत आहेत हे देखील पाहावं लागणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। पंकज, येणाऱ्या निवडणुकीसाठी पालिका निवडणुकांसाठी मनसे देखील आता तयारीला लागल्याचं म्हणावं लागेल। 3, 4, 5 जूनला मनसेच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत आणि त्यामध्ये ठाकरे एकत्र येणार का, मनसे युतीमध्ये जाईल की मग स्वतंत्र जागा लढेल यावरती देखील मंथन होईल। सविस्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 3, 4 आणि 5 जूनला महत्त्वाच्या बैठका होणार आहेत, ज्याला आपण मॅरेथॉन बैठका बोलू शकतो। या बैठकांमध्ये मनसेचे सगळे नेते उपस्थित असणार आहेत। त्याच्यामध्ये राज्यातले विशेषतः ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्याविषयी, त्या शहरांविषयी जास्त चर्चा केली जाईल। मात्र मनसेच्या अजेंड्यावरती मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या 4 महानगरपालिका ज्या आहेत त्या प्रमुख अजेंड्यावरती असतील, कारण या भागामध्ये मनसेची ताकद आहे, मनसेचं वर्चस्व या भागामध्ये आहे। या महानगरपालिकांविषयीची चर्चा होईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सातत्यानं राज ठाकरे यांच्या पक्षाला, राज ठाकरे यांना टाळी दिली जाते। सर्व काही विसरून पुढे येण्याचं आव्हान केलं जातं आहे। मराठी माणसाच्या हितासाठी सर्व काही विसरून एकत्र येण्याचं आव्हान केलं जातं आहे। याच्यावरती जी आहे ती चर्चा या बैठकीमध्ये केली जाईल। या बैठकीला बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अनिल शिदोरे असतील, संदीप देशपांडे असतील, जसं जे बरेच नेते जे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते उपस्थित असतील। वेगवेगळ्या विभागातल्या नेत्यांशी चर्चा केली जाईल की नक्की कशा पद्धतीने त्यांच्या भागात सध्याची परिस्थिती आहे। लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं मनसेला रिस्पॉन्स मिळालेला आहे किंवा ज्या पद्धतीनं मनसेला लोकांकडनं मतं दिली गेली आहेत, या सगळ्याचं जे विश्लेषण आणि त्याच्या बाबतीतलं आत्मपरीक्षण जे आहे त्या बैठकीमध्ये केलं जाण्याची शक्यता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे या बैठकीला उपस्थित असतील। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठका होतील। अमित ठाकरे असतील, मनसेचे सगळे नेते या बैठकीला असतील। त्यामुळे महानगरपालिका निवडणुका आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची एकत्र येण्याची जी चर्चा सुरू, या दोन्हीच्या अनुषंगानं ही बैठक जी आहे ती महत्त्वाची असणार आहे। अगदी पंकज, राज ठाकरे गेल्या काही आठवड्यामध्ये नाशिकमध्ये गेले आणि नाशिकमध्ये 2 दिवसांचा दौरा होता, हा 3 तासामध्ये आटपून आलेले होते। यावरून देखील चर्चा झालेली होती। त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी स्वतः राज ठाकरे हे कशा पद्धतीनं पुन्हा एकदा नव्यानं उभारणी देत आहेत पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी। त्यामुळे एकंदरीतच मनसेसाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे। लोकसभेमध्ये त्यांनी पाठिंबा दिला, त्यानंतर विधानसभेमध्ये त्यांनी ज्या जागा लढवलेल्या होत्या त्याच्यामध्ये मनसेला काही यश आलं नाही। त्यामुळे आता कुठेतरी मनसेला आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी पालिका निवडणुका ही महत्त्वाची आहे आणि राज ठाकरेंसाठी देखील पालिका निवडणुका महत्त्वाची आहे। पंकज, निश्चित राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याविषयी बोलायचं झालं तर राज ठाकरे प्रत्येक गोष्टीचं अतिशय सूक्ष्मपणे निरीक्षण करत असतात। एक राजकीय नेता म्हणून, एक व्यंगचित्रकार म्हणून ते प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असतात आणि एखादी गोष्ट जेव्हा त्यांना खटकते तेव्हा तडकाफडकी तिकडे निर्णय घेऊन ते मोकळे होतात। तसाच प्रकार नाशिकचा होता अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ती पक्षाची बांधणी। मग त्याच्यामध्ये पुन्हा मी सांगतोय, मुंबई, ठाणा, पुणा आणि नाशिक हे 4 महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई आणि नाशिक आणि त्यानंतर पुणा ह्या मनसेसाठी अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत। त्यामुळे मगाशी ज्या पद्धतीने मी सांगितलं की लोकसभा, त्यानंतर विधानसभेला ज्या पद्धतीने मतांचं दान लोकांनी मनसेला दिलं आहे त्याच्या अनुसार जे आहे ते विश्लेषण करणं, त्यांना आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। मुंबई महानगरपालिका घेतली तर उत्तर मुंबई असेल, उत्तर पश्चिम असेल, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि ईशान्य मुंबई या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेची अवस्था काय होती। 36
20 विधानसभेमध्ये मनसेची अवस्था काय होती आणि त्याच्याच अनुषंगाने किंवा त्याच्याच अकॉर्डिंगली आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेची अवस्था काय असेल याचं ॲनालिसिस केलं जाईल. ही प्रक्रिया थोडीशी उलटी होते असं आपण म्हणू शकतो, कारण महानगरपालिका निवडणुका आधी होतात, त्यानंतर विधानसभा होते आणि मग लोकसभा होते. म्हणजेच अगदी महानगरपालिकेच्या माध्यमातून रूट लेवलचं टेस्टिंग केलं जातं, त्याच्यानंतर मिनी लोकसभा म्हणतात, म्हणजे विधानसभेचं केलं जातं आणि मग लोकसभा असे प्रक्रिया असते. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुका 2017 नंतर झाल्या नाही आहेत, 22ला व्हायला पाहिजे होत्या, त्या न झाल्यामुळे थोडंसं त्याच्यात विस्कळीतपणा येतो. संघटनात्मक बांधणी आणि नक्की संघटनात्मक काय प्रतिसाद मिळतो याची लिटमस टेस्ट जी असते त्याच्यामध्ये थोडीशी अडचण येते आणि याच अनुषंगानं मनसे या पक्षाची बांधणी आता करते. अगदी त्याच अनुषंगानं मनसेला आता मंथन करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच या बैठकांचं आयोजन करण्यात आले. धन्यवाद पंकज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ.